आता आपण पाहणार आहोत काही एक्झाम्पल्स. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. मॅथ्समधला सगळ्यात महत्त्वाचा भाग. फॅक्टरायझेशन करून आपल्याला आन्सर शोधून काढायचं आहे. हा एकदा व्यवस्थित तुम्हाला यायला लागला म्हणजे बरेचसे मार्क तुमच्या पॉकेटमध्ये असणार आहेत. ह्याच्याही अगोदर मी तुम्हाला फॅक्टरायझेशन कसं करायचं, कसं आन्सर्स लिहायचं, कोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत, साईन कोणाकोणाची पाहायची आहे, कुठली साईन मिळाल्यानंतर काय विचार करायचा आहे किंवा कसं आन्सर्स लिहायचं आहे याच्याही अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा परत एकदा आपण इयत्ता 10वीमध्ये आलेलो आहोत म्हणून पुन्हा परत सगळं पाहूया. त्याच्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला याच्यावरती एक्सप्लेनेशन करणार नाही. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन पुन्हा परत एकदा करते, जेणेकरून ह्याच्या अगोदर तुम्ही 8वीत शिकलेला आहात ते सगळंच्या सगळं तुमचं रिकॉल होईल आणि ह्याच्या पुढे तुम्हाला ते प्रश्न सोडवताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे m² - 14m + 13 = 0. आता ज्या वेळेला मला हे फर्स्ट इक्वेशन मिळालेलं आहे तेव्हा मी दोन साईन्सकडे लक्ष देणार आहे. पहिली मी साईनकडे लक्ष देणार आहे. लास्टचा जो नंबर आहे ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो त्या नंबरची साईन कोणती आहे तर ती आहे प्लस. याचाच अर्थ मला जे नंबर्स शोधून काढायचे आहेत, मला जे फॅक्टर्स शोधून काढायचे आहेत त्यांचा मला प्लस केल्यानंतर आन्सर आलं पाहिजे 40. मग मी 13 × 13 म्हटलं, आन्सर आलं किंवा माझं 14. बघा 13 + 1 = 14. म्हणजे मला कळलं की मला फॅक्टरायझेशन करताना कोणते दोन नंबर्स लिहायचे आहेत, 13 आणि 1. आता काय पाहायचं आहे, आता दुसरी जी साईन आहे म्हणजे माझा मधला नंबर जो आहे किंवा ज्याचं माझा इंडेक्स 1 आहे त्याची साईन काय आहे तर ती आहे मायनस. म्हणजे आता मला दोन्ही नंबर्सना साईन काय द्यायची आहे, मायनस. म्हणजे -13 - 1 = -14 आलं का हो. बघा -14 आणि -13 × -1 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचा आन्सर -13 आलं. बघा इथे लिहिलं आहे +13 करेक्ट आहे. म्हणजे मग आता मला लिहायचे आहे तसे फॅक्टरायझेशन पाडताना कसं लिहायचं आहे, m² - 13m - 1m + 13 = 0. आता मला काय करायचं आहे, 2चा ग्रुप करायचा आहे आणि त्याच्यामधून काय काढायचं आहे, कॉमन नंबर्स काढायचं आहे. m² - 13m मध्ये मला कॉमन नंबर मिळाला m. मग मी इन द ब्रॅकेट लिहिलं m² / m. आन्सर आलं m. मायनसची साईन ॲज इट इज 13m / m = 13. म्हणजे माझं ब्रॅकेटमध्ये आन्सर आलं आहे m - 13. बाहेर मायनसची साईन आहे ॲज इट इज लिहून घेतली. 1m + 13 मध्ये कोणताही कॉमन नंबर नाही आहे म्हणजे मी कॉमन नंबर लिहिला m. मग ॲज इट इज नंबर्स जे आहेत ते लिहून काढणार आहे म्हणजे m ॲज इट इज लिहून काढेल. बाहेर मायनसची साईन आहे म्हणून या प्लसचा होईल मायनस. 13चा नंबर ॲज इट इज लिहून घेतला = 0. आता मला काय दिसतं आहे, दोन्ही जे ब्रॅकेट्स आलेले आहेत ते माझे आलेले आहे कॉमन. म्हणून मी कॉमन ब्रॅकेट जो आहे तो एकदा लिहून घेतलेला आहे आणि तो कॉमन ब्रॅकेट आहे माझा m - 13. आता जे दोन कॉमन नंबर्स मी काढलेले आहेत ते मी एका ब्रॅकेटमध्ये लिहीन. ते आहेत m - 1 = 0. म्हणजेच काय झालेलं आहे, m - 13 = 0 और m - 1 = 0. मग आता जर का मी -13ला राईट हँड साईडला घेऊन येता होईल आन्सर +13. मीन्स देअरफॉर m = 13 और -1ला मी राईट हँड साईडला घेऊन येता आन्सर होईल +1. देअरफॉर m = 1. म्हणजे 13 आणि 1 हे माझे रूट्स ऑफ द इक्वेशन आहेत. मी इथे लिहून घेतलं. देअरफॉर 13 and 1 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. आता आपण पाहणार आहोत सॉल्व एक्झाम्पल नंबर 2.
3x² मायनस एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता आपण पहिला जो साईन आहे तो कुठला पाहणार आहोत, तर तो हा पाहणार आहोत. कसली साईन आहे? मायनस आहे. म्हणजे काय आहे? आपल्याला जे मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्याच्यामध्ये एकाला साईन द्यायची प्लसची, एकाला साईन द्यायची मायनसची. इथे प्लस आलं म्हणजे काय आहे की प्लस करायचं आहे आणि साईन जी आहे ती कॉमन साईन द्यायची आहे. आता इथे मायनस आहे म्हणजे काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे? एकाला साईन येणार आहे प्लसची, एकाला साईन येणार आहे मायनसची. म्हणजे काय होणार आहे? बट ऑब्वियसली मायनस होणार आहे. मायनसची साईन आहे, मायनस होणार आहे. एकाला प्लसची साईन, एकाला मायनसची साईन. आता पुढची कोणती साईन बघायची आहे? तर ती बघायची आहे ही कसली साईन आहे? मायनसची साईन आहे. म्हणजे मोठ्या संख्येला ग्रेटर वनला मायनसची साईन आणि स्मॉलर वनला प्लसची साईन. म्हणजे मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. मल्टिप्लिकेशन करताना आणि प्लस मायनस करताना मायनसची साईन, कारण आपण ग्रेटर वनची नेहमी साईन देतो. आता पुढचा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन कसा आहे? तर आता आपल्याला डायरेक्ट 10चे डिव्हिजन करायचे नाही, त्याचे फॅक्टर्स पडायचे नाही आहेत. तर आपल्या x² कोएफिशियंट काय आहे? 3. म्हणजे मग आता काय करायचं आहे? 3 × 10. कारण कसं आहे 3x² आहे आणि इथे 10 नंबर आहे म्हणजे 3 × 10 30. आता आपल्याला 30चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की ज्याचं उत्तर -1 येणार आहे. मग मी म्हटलं 6 × 5 = 30. ग्रेटर वनला कोणती साईन आहे? मायनस. स्मॉलर वनला साईन आहे प्लस. -6 × +5 इज इक्वल टू -30. बरोबर. इथे -10 आहे म्हणजे -30च आन्सर झालेलं आहे. -6 + 5 इज इक्वल टू -1. मधला आन्सर -1 आहे. करेक्ट फॅक्टरायझेशन झालेलं आहे. मग आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं काय बघायचं असतं आपल्याला की कॉमन फॅक्टर करताना आपल्याला सोपं पडावं अशा हिशोबाने आपण इथे जे फॅक्टर्स आपले आहेत तयार झाले ते लिहायचे आहेत. मग आपण काय लिहून घेतलेलं आहे? 3x² -6 + 5x - 10 इज इक्वल टू 0. आता काय झालेलं आहे? फर्स्ट 2मधून कॉमन नंबर काढायचे, सेकंड 2मधून कॉमन नंबर काढायचा आहे. इथे कॉमन नंबर आलेला आहे 3x. मग आतमध्ये काढलेलं आहे x - 2. बघा 3x निघाला. 3x² डिवायडेड बाय 3x. सो आन्सर इज x. मायनसची साईन ॲज इट इज 6x डिवायडेड बाय 3x इज इक्वल टू 2. 3 × 2 = 6 आणि x कट झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन लिहायचं आहे. प्लसची साईन आधी लिहून घ्या. 5x आणि 10मध्ये कॉमन आलेलं आहे 5. 5xला 5ने डिवाईड केलं तर आन्सर येईल x. मायनसची साईन ॲज इट इज, कारण बाहेर प्लस आहे म्हणून मायनसची साईन ॲज इट इज. 10 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2 इक्वल टू 0. आता आपल्याला कॉमन ब्रॅकेट मिळालेला आहे x - 2. तो लिहून घेतलेला आहे. कॉमन नंबर जे काढलेले आहेत ते दुसऱ्या बॉक्समध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहून घेतो. ते 3x + 5. म्हणजे आता अर्थ काय झाला? 3x + 5 इज इक्वल टू 0 और x - 2 इज इक्वल टू 0. मग आता x इज इक्वल टू काय? -5/3. हा +5 आहे, ह्या साईडला गेला मायनस झाला. इकडचा डिवाईड आहे तो इकडचा मल्टिप्लिकेशन आहे तो इथे नंतर डिवाईड झाला म्हणजे आन्सर आला आहे -5/3. x - 2 और x - 2 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 2, कारण -2 राईट हँड साईडला गेला, लेफ्ट हँड साईडून राईट हँड साईडला गेला, +2 झाला. x इज इक्वल टू 2. म्हणजेच काय झालं? -5/3 अँड 2 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. आता आपण पाहणार आहोत सॉल्व एक्झाम्पल नंबर 3. 3y² इज इक्वल टू 15y. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे काय नाही आहे एकदा
बघून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट्स मिळालेला नाही आहे, मग आपण कॉन्स्टंट्स मिळवण्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे. हा जो 15y आहे तो आपण राईट हँड साईडकडून लेफ्ट हँड साईडला करून घ्या. म्हणजे काय होईल, 3y² - 15y = 0. इक्वेशन आहे इक्वल टू 0. मग आता 3y² - 15y मध्ये आपल्याला कॉमन नंबर काय मिळणार आहे, तर 3y मिळणार आहे. बघा, ह्यालासुद्धा 3ने डिवाईड करता, ह्यालासुद्धा 3ने डिवाईड करता येते. मग 3y मिळालेला आपल्याला कॉमन नंबर 3y² / 3y = y. लिहून घेतला मायनसची साईन ॲज इट इज. 15y / 3y, y कट झाले, 3 5 = 15 म्हणजे आन्सर आलं 5 = 0. म्हणजेच काय झालं, 3y = 0 और y - 5 = 0. ह्याच्या अगोदर आपण काय पाहिलेलं होतं, 2 ब्रॅकेट्स मिळतात, मग दोन्ही ब्रॅकेटच्या समोर आपण =0 लिहितो. आता इथे ब्रॅकेट जरी नसलं तरी हा कॉमन नंबर मिळालेला आहे आपल्याला, म्हणजेच =0 आहे. 2 नंबर्स मिळाले पाहिजेत, मग =0 लिहून घ्या दोन्हींना. म्हणजेच काय झालेलं आहे, 0ला आपण डिवाईड करू एखाद्या नंबरने किंवा मल्टिप्लिकेशन करू एखाद्या नंबरने, आन्सर काय तर 0च येतं. मग y = 0 और y - 5 = 0 मीन्स y = 5. Therefore 0 and 5 are the roots of quadratic equation. आता ह्या प्रश्नामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला ही ओळ लिहिणं आवश्यक आहे. ही ओळ नाही दिली तर आपला आन्सर कंप्लीट होणार नाही आहे, आणि आपला आन्सर कंप्लीट झालं नाही तर आपल्याला हाफ मार्क्स कट होतील. हा क्वेश्चन आहे आपला 2 मार्कांचा. कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असेल तर 3 मार्कांचा होऊन जाईल. म्हणजे पुढेसुद्धा आणखीन काही असेल तर आपला हा 3 मार्काचा क्वेश्चन असेल, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. जर का आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं, मग ते आपण सोडवलं तर 3 मार्काचं. आणि जर नुसतं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, सोडवायचं आहे, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x और y और वॉट एव्हर व्हेरिएबल इज देअर, तर त्याचं आपल्याला आन्सर मिळाला. आपण क्वेश्चन सोडला की त्याचे मार्क आपल्याला मिळणार आहेत 2. तर त्याच्यामधला अर्धा मार्क या ओळीला आहे, आणि त्याच्यामुळे ही ओळ व्यवस्थित लक्षात ठेवून लिहायची आहे. आता पाहूया एक्झाम्पल नंबर 4. x² = 3. आता मी 3 जो आहे तो राईट हँड साईडकडून लेफ्ट हँड साईडला घेते. x² - 3 = 0. आता ह्याच्यामध्ये काहीच कॉमन नाही आहे, पण समोर 3 x² जरी असला तरी मी फुल स्क्वेअर काढायचा प्रयत्न केला तरी तसा निघणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला जर का एखादा नंबर प्राईम नंबर असेल, एखाद्या नंबरला आपल्याला डिवाईड करता येत नसेल आणि तो जर आपल्याला स्क्वेअरच्या बाजूला असेल, जर स्क्वेअर काढायचा असेल तर तो इटसेल्फ नंबर जो आहे तो त्याचा आपल्याला जर रूट काढला आपण तर त्याला आपल्याला मिळतो. मग आपण काय करायचं, आपण काय समजायचं आहे ते 3 = काय आहे, √3 × √3 = 3. कसं, आता जर का मल्टिप्लिकेशन आहे इन द स्क्वेअर रूट तर आपण काय करणार, दोन्हीला एकत्र करून देणार आहोत 3 × 3, म्हणजे आन्सर काय आपलं येईल इन द स्क्वेअर रूट 9. मग 9चा स्क्वेअर रूट काय आहे, 3 आहे, म्हणजे आपला आन्सर काय होणार आहे 3. म्हणून काय करायचं आहे आपल्याला, इन द स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर लिहा. दाखवते एकदा मी तुम्हाला कसं काय लिहून होणार आहे. इथे आपण सेकंड स्टेजपासून लिहायला सुरुवात करूया. x² - 3 = 0. मग आपण काय करूया, x² - इन द स्क्वेअर रूट 3चा स्क्वेअर = 0. आता आठवतं का तुम्हाला हा कसा आहे आपला, x² - a² = x², एकामध्ये प्लस एकामध्ये मायनस, प्लस मायनस आपलं मल्टिप्लिकेशन काय होतं, मायनस होतं. मग त्याच प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. बघा, x² - इन द रूट 3
द होल स्क्वेअर. मग एकामध्ये लिहिला +3, एकामध्ये लिहिला -3. -3 म्हणजे प्लस इन द रूट 3 x मायनस इन द रूट 3 इक्वल टू 0. म्हणजे मग काय होईल, x प्लस इन द रूट 3 इक्वल टू 0 और x मायनस इन द रूट 3 इक्वल टू 0. म्हणजेच मग काय होईल, x इज इक्वल टू एकाचं उत्तर काय होईल, प्लसचं काय होईल मायनस इन द रूट 3 और x मायनस इन द रूट 3 आहे. तसा आन्सर x इज इक्वल टू इन द रूट 3, कारण प्लस होणार आहे, मग प्लस लिहायची गरज नाही. म्हणजे आपला आन्सर काय झालं, मायनस इन द रूट 3 अँड इन द रूट 3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण सॉल्व एक्झाम्पलमधून 5वं एक्झाम्पल जे आहे ते पाहणार आहोत. दाखवते मी तुम्हाला इथे, हवं तर स्टार्टिंगला. 6 इन द रूट 3x² प्लस 7x इज इक्वल टू इन द रूट 3. मग तसं काय जरा इन द रूटचा आपण या साईडला प्लस होता तो मायनस करून घेतला इक्वल टू 0. म्हणजे 6 इन द रूट 3x² प्लस 7x मायनस इन द रूट 3. आता आपल्याला प्रथमतः काय करायचं आहे, फॅक्टरायझेशन करून घ्यायचं आहे. कसे आहेत नंबर्स, आपल्या जेव्हा x² पुढे जर कोएफिशियंट असेल तर आपण कॉन्स्टंट आणि कोएफिशियंट ऑफ x² मल्टिप्लिकेशन करून घेतो आणि मग त्याचं फॅक्टरायझेशन करून घेतो. बरोबर आहे. 6 इन द रूट 3 इन द रूट 3 म्हणजेच काय, इन द रूट 3 इन द रूट 3 म्हणजे एकदा लिहायचं आणि 6 इथे कोणती साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनची साईन. आपला 18 हे उत्तर आलेलं आहे. आता ह्याचं आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. सो उत्तर आपल्याला काय येणार आहे, 7. पण काय करणार आहोत, 1 प्लस 1 मायनस करणार आहोत. म्हणजे काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. ते सबट्रॅक्शनची आपल्याला साईन आहे, सबट्रॅक्शनची साईन आहे. मग आता उत्तर काय आलं पाहिजे, 7 आलं पाहिजे. मग मी म्हटलं 9 2 जा, कोणती साईन आहे, प्लसची साईन आहे. म्हणजे ग्रेटर वनला प्लसची साईन, स्मॉलर वनला मायनसची साईन. +9 -2 आन्सर इज +7. 9 × 2 -18 आन्सर आलेलं आहे. लिहून घेतलं. 6 इन द रूट 3 प्लस x² प्लस 9x मायनस 2x मायनस इन द रूट 3 इक्वल टू 0. आता खरी गंमत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामधला कॉमन काढायचा आहे. मग आता मी काय विचार करते आहे, 6 इन द रूट 3 ॲज इट इज आहे. इथे 9 आहे, इन द रूट वगैरे आहे का, म्हणजेच काय झाले, जर का मला त्याला बायफर्केशन करायचं असेल तर मी कसं करेल, इन द रूट 9 × 9 करेन. ठीक आहे. आता ह्यालासुद्धा आपण बायफर्केशन करून घेऊया. 6 इन द रूट 3ला 6 म्हणजे किती वेळा 6 येतील, 2 वेळेला येतील. 6 × 6 × 3. आता ह्या 9चं सुद्धा मी आणखीन बायफर्केशन केलं, एका इन द रूट 3 इन द रूट 3 9. म्हणजे काय झालं, इथे मला इन द रूट 3 कॉमन मिळाला, मी काढून टाकला. इन द रूट 3 इथे लिहून घेतलेला आहे. आता काय झालेलं आहे, इथे काय राहिलं, इन द रूट 3 काढून टाकला. म्हणजे आता पुन्हा परत इथे नंबर जे आहेत त्याला बायफर्केशन करूया. हा जो 9 आहे त्याला मी बायफर्केशन समजा केलं 3 × 3 ओके. आणि ह्याला बायफर्केशन केलं 2 × 3. ठीक आहे. मग इथे बघा, मला इथे 2 3 दिसत, मग मी त्याला एकदा लिहू शकते, हो. आणि 3 इन द रूट 3 झाला. याला मी कसं लिहू शकते, इथे पण 2दा 3 दिसत, मग मी त्याला लिहून घेतलेलं. सॉरी, इथे कॉमन 3 निघालेलं आहे ना. ओके. इथे मुळात 3 2दा दिसता आहेत, मी लिहून घेतले 3 आणि इन द ब्रॅकेटमध्ये 2 × 2 लिहून घेतले. बरोबर आहे. म्हणजे ते नंतर 2 होते. मग इथे कॉमन मला पुन्हा परत 3 पूर्ण मिळाले बघा, मी तो इथे लिहून घेतला. मिळालं तुमचं उत्तर बघा.
आहे इथे लिहून घेतलेलं तुम्हाला तसंच बघा. मिळालं उत्तर कसं काढलेलं आहे. 3√3x हा त्यांनी कॉमन नंबर काढलेला आहे. मिळाला आपल्याला उत्तर. म्हणजे आता फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय राहिलेलं आहे आपल्या, हा 3 काढून टाकल्यानंतर इथे √3 राहिला आणि इथे √2 × 2 राहिला. म्हणजे आपण त्याला अख्खा 2 करू शकतो बरोबर, आणि याला √3 राहू शकतो. ठीक आहे. आता आपण लिहून घेऊया. आता x² आणि x आहे म्हणजे इथे कॉमन x आला. मग इन द ब्रॅकेट आपलं काय राहिलं, 2 पूर्ण राहिला 2x, कारण हा x² होता म्हणून एक x राहिलेलाच आहे. प्लसची साईन ॲज इट इज इथे काय राहिलं, √3 राहिलेला आहे. x कॉमनमध्ये लिहून गेलेला आहे. आता पुढे -2x मायनस √3 मध्ये कुठलंही कॉमन नाही आहे, पण आपण मायनसची साईन आधी लिहून घेणार आहोत, मग 1 टाकणार आहोत, कारण काहीच कॉमन मिळालेलं नाही आहे आलेलं आहे. मग ॲज इट इज 2x मायनस √3 लिहून घेतलेला आहे. तर 2x हां इथे काय झालं आहे, मायनस असल्यामुळे आतमध्ये साईन बदललेली आहे, हिची चूक करू नका. ओके. म्हणजे आता आपल्याला कॉमन ब्रॅकेट काय मिळालं आहे, 2x √3 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 √3 मायनस 1 = 0. आता आपण त्या दोन्हीला लिहून घेणार आहोत. ॲज इट इज 2x प्लस √3 = 0 और 3 √3 मायनस 1 = 0. म्हणजेच काय झालेलं आहे, x = प्लस √3चं झालेलं आहे मायनस √3 आणि ह्याचा 2 डिवायडेड मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, डिवायडेड झालेला आहे. और इथे x नाही लिहिलेलं आहे. ओके. आता काय झालेलं आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे -1चा -1चा झालेला आहे +1 आणि हा होता डिवाइडमध्ये, हा झालेला आहे 3 √3. बघा ॲज इट इज आपल्याला उत्तर आलेलं आहे का एकदा बघून घेऊया आपण. हां याच्यामध्ये येस, हे बघा मायनस √3/2 और x = 1/3 √3. म्हणजे आपण इथे खाल्लेलं आहे. देअरफॉर मायनस √3/2 अँड 1/3 √3 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. हा थोडासा समजायला कठीण आहे, पण अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला विदाऊट ऑप्शन आलेला असेल तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे, आणि म्हणून मी तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. याच्या पुढचे जर क्वेश्चनमध्ये असे क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला अशाच प्रकारे समजावून सांगेन, जेणेकरून परीक्षेमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन आला जो फार कॉम्प्लिकेटेड टाईपचा आहे तरीसुद्धा तुम्ही सोडवू शकाल आणि पूर्ण मार्क मिळवू शकाल.